फाउंडेशन घेताना नेहमी गोंधळ होतोय का? दुकानात जाऊन शेड घेतला आणि घरी येऊन लावला तर पांढरा चेहरा दिसतोय का? किंवा अगदीच काळपट दिसतोय? किंवा थोड्या वेळाने फाउंडेशन ग्रे होतोय का? आज मी आपल्या मराठी स्किन टोन साठी खास फाउंडेशनचा पूर्ण कोड क्रॅक करणार आहे. चला तर मग सुरुवात करूया, पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे काही बेस्ट फाउंडेशन ब्रँड्स ज्या अफोर्डेबल बी आहेत आणि आपल्या मराठी स्किन टोनला एकदम परफेक्ट मॅच होणार आहेत आणि त्याला एक्झॅक्ट मॅच होणारा प्रायमर, ज्यामुळे तुमचा बेस होणार आहे एकदम फ्लॉलेस. नमस्कार, मी दीपाली. मी एक प्रोफेशनली सर्टिफाईड मेकअप आर्टिस्ट आहे आणि तुम्ही पाहतायत ग्लो विथ दीपाली. इथे तुम्हाला मेकअप, ब्युटी, स्किन केअर, हेअर केअर, ग्रूमिंग याबद्दलची सगळी खरी माहिती मिळते, तेही आपल्या मराठी भाषेत. चला तर मग एकदम अचूक फाउंडेशन कसा निवडायचा ते आपण आज स्टेप बाय स्टेप कम्प्लिटली बघूया. मराठी स्किन टोन साठी फाउंडेशन मॅच करणं थोडंसं ट्रिकी आहे, पण मी ज्या सांगते त्या प्रो ट्रिक्स आणि टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला तुमचा परफेक्ट मॅच फाउंडेशन मध्ये मिळू शकतो. तुमचा फाउंडेशन हा एक लेयर न दिसता तुमच्या एक्झॅक्ट स्किन सारखा नॅचरल लुक तुम्हाला देईल. आपली मराठी स्किन पण ना खूप ब्युटिफुल असते, पण त्यासाठी योग्य फाउंडेशन निवडणं थोडंसं ट्रिकी असतं, कारण शेड्स असतात. पण अंडरटोन आणि स्किन टाइप तुम्हाला व्यवस्थित समजलं नाही तर तुमचा फाउंडेशन नक्की मिसमॅच होणार आहे. तो प्रॉब्लेम आपल्याला येतो. तर आता आपण सुरुवात करूया एकदम बेसिक पासून, जे की आहे स्किन टोन पासून. मराठी स्किन मध्ये साधारणपणे 4 टाईपच्या स्किन टोन शेड्स असतात. आता सगळ्यात पहिली जी शेड आहे ती फेअर, म्हणजे फारच गोरा स्किन टोन असतो, थोडासा पिंक अंडरटोन कडे असतो. त्याच्यानंतर दुसरा म्हणजे लाईट, म्हणजे हलका व्हिटिश, थोडासा न्यूट्रल अंडरटोन कडे वळतो. तिसरा म्हणजे मीडियम, जो सर्वात कॉमन आहे, क्लासिक व्हिटिश टोन, थोडासा वॉर्म अंडरटोन कडे जात असतो तो. आणि चौथा आहे जो आहे सुंदर गडद डस्की ब्रॉन्झ ग्लो असलेला वॉर्म अंडरटोन. प्रत्येक टोनवर फाउंडेशन हे वेगवेगळं मॅच होत असतं. म्हणूनच आपण अंडरटोन पण ओळखणं खूप महत्वाचं आहे, खूप गरजेचं आहे. आता आपण बघू की अंडरटोन म्हणजे काय. तर अंडरटोन म्हणजे तुमच्या आतला त्वचेचा रंग. तो ओळखण्यासाठी काही सोप्या टेस्ट आहेत. सगळ्यात पहिले आहे व्हेन टेस्ट. आता याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला मनगट बघायचं तुमचं. तुमच्या मनगटावर तुमच्या ज्या नस आहेत, व्हेन्स आहेत, त्या तुम्हाला हिरव्या दिसतायत का निळ्या दिसतायत का दोघं मिक्स दिसतायत? जर तुम्हाला तुमच्या नसा ह्या हिरव्या दिसत असतील तर तुमचा अंडरटोन हा वॉर्म आहे. आणि तसंच जर तुम्हाला तुमच्या नस ज्या आहेत त्या तुम्हाला निळ्या दिसत आहेत तर तुम्ही कूल अंडरटोनचे आहात. ओके. आता इथं तुम्ही बघू शकतात की माझ्या ज्या नस आहेत त्या ऍक्च्युअली दिसत आहेत की नाही तुम्हाला माहिती नाही. तर त्या आहेत, म्हणजे मिक्स आहेत. माझा जो अंडरटोन आहे तो न्यूट्रल आहे, कारण माझ्या ज्या वेन्स आहेत त्या ब्ल्यू आणि ग्रीनच्या दोघांच्याही मिक्स आहेत. तर तुम्हाला वेन्स या दोघही दिसत आहेत, जसं की ग्रीन सुद्धा दिसत आहेत वेन्स आणि ब्ल्यू सुद्धा वेन्स दिसत आहेत. जर ब्ल्यूइश पर्पलिश अशा वेन्स दिसत आहेत तर तुमचा जो अंडरटोन आहे तर तो न्यूट्रल आहे. ही सगळ्यात कॉमन टेस्ट आहे. ओके. जर तुम्हाला अंडरटोन ओळखायचं असेल, ही झाली पहिली टेस्ट. आता दुसरी टेस्ट जी आहे तर ती आहे ज्वेलरी टेस्ट. काय करायचं आहे, तुम्हाला ज्वेलरी घ्यायची आहे. आता तुम्हाला बघायचं आहे की तुमच्यावरती कुठली ज्वेलरी जास्त सूट करते. तुमच्यावरती गोल्ड ज्वेलरी चांगली सूट करते का तुमच्यावरती सिल्वर ज्वेलरी चांगली सूट करते? आता माझ्यावरती गोल्ड ज्वेलरी, तुम्ही बघू शकता की माझ्यावरती गोल्ड ज्वेलरी सुद्धा सूट करते. आणि समजा जर मी समजा सिल्वर ज्वेलरी जरी घातली तर ती सुद्धा माझ्यावरती सूट करते, कारण माझा जो टोन आहे तो न्यूट्रल आहे. म्हणजे ना की एकदम वॉर्म आहे ना एकदम कूल आहे. दोघांच्या मधला मिक्स जो असतो त्याला आपण न्यूट्रल अंडरटोन म्हणतो. आता तुम्हाला ज्वेलरी टेस्ट करताना काय करायचं आहे की तुम्हाला 2 टाईपची ज्वेलरी घ्यायची आहे, गोल्ड ज्वेलरी आणि सिल्वर ज्वेलरी. दोघं टाईपच्या ज्वेलरी तुम्हाला घालायच्या आहेत आणि कुठली ज्वेलरी तुम्हाला जास्त सूट करते ते तुम्हाला बघायचं आहे. कुठल्या ज्वेलरीमध्ये तुम्ही उठून दिसतायत, शोभून दिसतायत ते तुम्हाला बघायचं आहे. तर जर तुम्हाला गोल्ड ज्वेलरी खूप छान दिसते, खूप उठून दिसते, खूप सुंदर दिसते, तर तुमचा जो टोन आहे, अंडरटोन आहे, तर तो तुमचा आहे वॉर्म. आणि जर तुम्हाला सिल्वर ज्वेलरी एकदम छान प्रकारे सूट करते, खूप छान दिसताय तुम्ही, तर तुमचा अंडरटोन आहे कूल. आणि जर तुम्हाला दोघही ज्वेलरी एकदम व्यवस्थित प्रकारे मॅच होत आहेत, दोघं ज्वेलरीमध्ये जर तुम्ही एकदम सुंदर दिसत आहात, तर तुमचा जो अंडरटोन आहे तो आहे न्यूट्रल. त्यानंतर आहे पेपर टेस्ट. पांढरा कागद घ्यायचा आहे तुम्हाला आणि त्या पांढऱ्या कागदासमोर तुमचा चेहरा तुम्हाला धरायचा आहे.
आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे की तुमचा चेहरा तुम्हाला कशा प्रकारचा दिसतोय. जर त्याच्या समोर तुमचा जर त्या कागदासमोर तुमचा अंडरटोन हा पिवळा दिसत आहे तर तुमचा अंडरटोन हा वॉर्म आहे, आणि जर तुम्हाला गुलाबी दिसत असेल तर तुमचा चेहरा हा कूल अंडरटोनचा आहे. चौथी टेस्ट जी आहे सन टेस्ट. आता उन्हात टॅन होतात की बर्न होतात हे तुम्हाला बघायचं आहे. उन्हात टॅन होत असाल तर तुमचा अंडरटोन जो आहे तो वॉर्म आहे. जर बर्न होत असाल तर तुमचा अंडरटोन हा कूल अंडरटोन आहे. हे जर तुम्ही ओळखलं तर फाउंडेशन मॅच 70% सोपं झालं असंच समजा. तसंच फाउंडेशन निवडताना फक्त स्किन टोन आणि अंडरटोन नाही तर स्किन टाईप सुद्धा महत्वाचा असतो. जर तुमचा स्किन टाईप हा नॉर्मल असेल तर काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला कुठलाही फाउंडेशन तुमच्या स्किनवरती व्यवस्थित बसणार आहे. जर तुमचा स्किन टाईप हा ड्राय असेल तर तुम्हाला सिरम बेस्ड हायड्रेटिंग फाउंडेशन निवडायचे आहे. आणि जर तुमचा स्किन टाईप हा ऑइली असेल तर मॅट किंवा ऑइल कंट्रोल फॉर्म्युला असेल असंच फाउंडेशन तुम्हाला निवडायचं आहे, ते यूज करायचं आहे. कारण याच्याने तुमचं ऑइल कंट्रोल होईल, फाउंडेशन स्लिप नाही होणार. आणि जर तुमची स्किन टाईप ही कॉम्बिनेशन असेल तर खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला फाउंडेशन निवडायचं आहे. तर तुम्हाला नॅचरल फिनिश, सॅटिन फिनिश किंवा सेमी मॅट फिनिश असलेला, तुम्हाला स्किन लाईक फिनिश असलेला फाउंडेशन निवडायचा आहे. याच्यामुळे काय होईल तर तुमचा जो फाउंडेशन आहे तो क्रॅक सुद्धा होणार नाही. आणि जर तुमची स्किन ही ॲक्ने प्रोन सेन्सिटिव्ह असेल तर तुम्हाला हलका ब्रिदेबल फाउंडेशन निवडायचा आहे. जास्त हेवी कव्हरेज असलेला फाउंडेशन तुम्हाला अवॉइड करायचा आहे. आता मी तुम्हाला काही फाउंडेशन सांगणार आहे आणि ते कुठल्या स्किन टाईपसाठी कसे बेस्ट रिझल्ट देतील ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. फर्स्ट आहे लिक्विड फाउंडेशन. आता लिक्विड फाउंडेशन कुठले तर फॉरएव्हर 52 प्रो आर्टिस्ट, त्याच्यातलंच अल्ट्रा डेफिनेशन, एलेगल प्रो कव्हरेज, मेबलिन फिट मी, सुपर स्टे यांचं जे टेक्स्चर असतं तर ते पातळ लिक्विड असतात. त्यांचे जे कव्हरेज असतात ते शेअर टू फुल कव्हरेज असतात. फिनिश यांची ड्यूई, मॅट, सॅटिन ब्रँडनुसार चेंज होत राहते. आणि हे जे फाउंडेशन सगळ्या स्किनवरती असतात ते सूट करतात. फक्त ऑइली स्किन वाले जे आहेत त्यांनी ऑइल फ्री आणि मॅट फॉर्म्युलाच निवडायचा आहे. जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की स्किन टाईपनुसार तुम्हाला तुमचं फाउंडेशनचं जे टेक्स्चर आहे, कन्सिस्टन्सी आहे ते निवडायचे आहे. फॉरएव्हर 52 प्रो आर्टिस्ट आहे. आता हा जो शेड आहे माझा तर तो आहे UF006 सुंडे म्हणून हा शेड आहे, संडे म्हणून. आता याची जी कन्सिस्टन्सी आहे ती खूपच थिक आहे, खूप थिक फाउंडेशन आहे. हे पण लिक्विड फाउंडेशन आहे पण खूप थिक आहे. त्यातलंच अल्ट्रा डेफिनेशन जे आहे तर ते दाखवते तुम्हाला लावून. आता याचं सुद्धा जे टेक्स्चर आहे तर ते एकदम थोडस ड्यूई आहे. म्हणजे हे जे होतं प्रो आर्टिस्ट तर हे खूप थिक होतं, आणि हे जे आहे ऍज कम्पेअर्ड टू प्रो आर्टिस्ट हे थोडस एकदम लिक्विडी टाईप आहे, म्हणजे इझी टू ब्लेंड आहे ऍज कम्पेअर टू फॉरएव्हर 52 प्रो आर्टिस्ट. एलिगनचं फाउंडेशन आहे तर ते आहे लिक्विड फाउंडेशन. एलिगनचं लिक्विड फाउंडेशन आता मी तुम्हाला स्वॉच करून दाखवते. याच्यातली जी शेड आहे ती आहे फेअर. आता ही जी फेअर शेड आहे ती मी जे फेअर आहेत त्यांच्यासाठी घेतलेली आहे. तुम्ही बघू शकतात याची सुद्धा जी कन्सिस्टन्सी आहे एकदम लिक्विडी टाईप आहे. हे फाउंडेशन जे एलेगलचं आणि अल्ट्रा डेफिनेशन फॉरएव्हर 52चं तर हे दोघंही फाउंडेशन ड्राय स्किन वाल्यांसाठी आहे. आणि प्रो आर्टिस्ट जे आहे तर जर तुमची स्किन ऑइली असेल तर त्यांच्यासाठी एकदम बेस्ट आहे. हे जे आहे मेबलिन फिटमीचं फाउंडेशन हे सुद्धा लिक्विड फाउंडेशन मध्येच येतं. की हे जे फाउंडेशन आहे हे मेबलिन फिटमीचं, हे एक्झॅक्ट माझा शेड आहे 220. हा एक्झॅक्ट माझा शेड आहे. हा सुद्धा लिक्विड फाउंडेशनचाच प्रकार आहे. हे सगळे जे मी फाउंडेशन तुम्हाला लावून दाखवलेले आहेत ते सगळेच्या सगळे लिक्विड फाउंडेशन आहेत. आणि हे लिक्विड फाउंडेशन आहेत पण यांचे जे फिनिश आहे, यांची जी कव्हरेज आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी आहे. दुसरा प्रकार आहे फाउंडेशनचा तो आहे क्रीम फाउंडेशन. यांचं जे टेक्स्चर असतं ते जरासं थिक असतं, बटरी असतात. यांचं जे कव्हरेज असतं ते मीडियम टू हाय कव्हरेज असतं. फिनिश ही सॅटिन टू नॅचरल डिपेंड असते. त्याच्यानंतर बेस्ट हे जे फाउंडेशन आहे ते नॉर्मल टू ऑइली स्किन, ड्राय स्किन यांच्यासाठी बेस्ट असतात. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, समर मध्ये तुम्हाला जे फाउंडेशन आहेत क्रीम फाउंडेशन हे टोटली अवॉइड करायचे आहे. क्रीम फाउंडेशन मध्ये कुठले प्रकार येतात तर क्रीम फाउंडेशन मध्ये सगळ्यात पहिले येतो क्रायलॉन डर्मा. आता क्रायलॉन डर्मा हा जो आहे हा क्रीम फाउंडेशन आहे, पण याचं जे टेक्स्चर तुम्ही बघाल तर खूपच थिक आहेत हे फाउंडेशन. इतके थिक आहेत की एकदम हार्ड असतात ब्लेंड करायला. त्यांच्यामध्ये मेकअप मिक्सर जे असतं ते आपण मिक्स करतो आणि त्याच्यानंतर हे फाउंडेशनला मेल्ट करून आपण स्किनवरती अप्लाय करत असतो. हे फाउंडेशन आपण डायरेक्टली इथून घेऊन डायरेक्टली स्किनवरती अप्लाय करू शकत नाही, हे एवढे थिक असतात. आणि हे फाउंडेशन जर तुम्हाला यूज करायचं असेल तर हे ऑइली
स्किनसाठी एकदम बेस्ट आहे. आणि तसं तुम्ही ड्राय स्किनवरती सुद्धा यूज करू शकतात, पण तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे. तुम्हाला स्किन प्रेप हे व्यवस्थित जर केलं तुम्ही अकॉर्डिंग टू ड्राय स्किन, तर तुम्ही हे ड्राय स्किन वाल्यांवरती पण यूज करू शकता. स्पेशली हे फाउंडेशन स्वेट प्रूफ मध्ये, वॉटरप्रूफ मध्ये, तसंच ज्यांची स्किन ऑइली आहे, खूप स्वेटी असते, त्यांच्यासाठी हे फाउंडेशन तुम्ही यूज करू शकता. त्याच्यामध्ये मी जे हे शेड पॅलेट परचेस केलेलं आहे, तर ते आहे ब्रायडल सिरीज मधलं. आणि हे जे फाउंडेशन असतात ते थिक असतात, एकदम हार्ड असतात ब्लेंड करायला. त्याच्यामुळे तुम्हाला हे फाउंडेशन यूज करताना समर मध्ये यूज करायचं आहे. समर मध्ये जर तुम्ही हे फाउंडेशन यूज कराल तर तुमचा ब्रायडल मेकअप अगदी जसाच्या तसा टिकू शकतो. याच्यामधलाच दुसरा प्रकार आहे, तो आहे क्रायलॉनचा सुप्रा. आता हे क्रायलॉनचं सुप्रा आपण केव्हा यूज करू शकतो? ज्यांची स्किन ड्राय टू व्हेरी ड्राय आहे त्यांच्यासाठी क्रायलॉन सुप्रा एकदम बेस्ट आहे. तर तुम्ही हे क्रायलॉन सुप्रा यूज करू शकतात. आता याच्यामध्ये माझा जो शेड आहे तो FS38 आणि FS28 असे मी 2 शेड घेतले आहे. एक एकदम म्हणजे एकदम थोडासा मीडियम फेअर आहे आणि एक मीडियम शेड आहे. या दोघांना मिक्स मॅच करून मी माझा शेड रेडी करत असते. म्हणजे माझी स्किन ऑइली आहे, पण मी म्हणजे आपले जे जर तुम्हाला 2 शेड ठेवायचे असतील तर FS38 आणि FS28 हे 2 शेड तुम्ही ठेवू शकतात. आपल्या मराठी स्किन टोन टाइपला हे शेड एकदम व्यवस्थित प्रकारे सूट करतात. तर तुम्हाला मी याची कन्सिस्टन्सी दाखवते. एकदम ग्रीझी टाइप असतात हे, आणि तुम्ही बघाल तर एकदम एकदम लगेच आपल्या म्हणजे फिंगरने जरी आपण लगेच असं केलं तर लगेच ते आपण ब्लेंड करू शकतो. बघा किती इझी टू ब्लेंड आहेत, एकदम इझी टू ब्लेंड आहेत हे फाउंडेशन. जर तुम्हाला क्रायलॉन सुप्रा यूज करायचं असेल तर तुम्ही फक्त आणि फक्त हे हिवाळ्यातच यूज करू शकता. विंटर साठी एकदम बेस्ट आहे ते फाउंडेशन, आणि ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे बेस्ट आहे. क्रायलॉन डर्मा हे खूप थिक असतात, डायरेक्टली आपण अप्लाय नाही करू शकत, तरी पण मी तुम्हाला दाखवते की बघा, तुम्ही बघू शकतात खूप थिक आहे हे, एकदम थिक असतं यांचं टेक्स्चर. पण ह्यांचं जे कव्हरेज असतं क्रायलॉन डर्माचं तर ते खूप हाय असतं. तुम्हाला मी दाखवते, हे बघा, ब्लेंड होत नाही इझिली हे क्रायलॉन डर्माचे फाउंडेशन, पण क्रायलॉन सुप्रा इझिली ब्लेंड होतं. क्रीम फाउंडेशन मध्ये अजून एक प्रकार आहे जो की आहे रिकोडचं एस ऑफ बेस फाउंडेशन. आता हे जे फाउंडेशन आहे हे ऑल स्किन टाइप आहे. यांचं हे एस ऑफ बेस म्हणून पॅलेट येतं, त्याच्यामध्ये भरपूर प्रकारच्या शेड्स येतात. पण मी सध्या परचेस केले आहेत 3 शेड्स. या तुम्ही सिंगल पण परचेस करू शकतात, किंवा जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पॅलेट सुद्धा येतं त्यांचं, ते परचेस करू शकतात. तर याच्यामध्ये माझा एक शेड आहे तो आहे 10 नंबर, त्याच्यानंतर 11 नंबर आणि 9 नंबर, अशा 10, 9, 9, 10, 11 अशा 3 शेड मी ह्या परचेस केलेल्या आहेत. एक आहे खूप ऑरेंजिश, एक ऑरेंज काइंड ऑफ शेड आहे जी की आहे 11 नंबर. दुसरी आहे मीडियम, ती आहे 10, आणि 9 नंबरची शेड आहे ती आहे फेअर. तर तुम्ही अशा 3 प्रकारच्या ह्या शेड्स घेऊ शकतात. हे अशा टाइपचं फाउंडेशन जे आहे अशा टाइपचे असतात हे. आणि हे पण म्हणजे यांना काही मेकअप मिक्सरची गरज नाही, पण कदाचित पडू शकते हिवाळ्यामध्ये असं मला वाटतं. तर तुम्ही बघू शकतात हे पण इझी टू ब्लेंड आहे, म्हणजे तुम्ही ऑल स्किन टाइप हे यूज करू शकता. पण जर तुम्हाला ड्राय स्किनवर यूज करायचं असेल तर तुम्हाला मेकअप मिक्सर थोडासा यूज करावा लागेल, कारण जर हे ब्लेंड होणार नाही इझिली, त्याच्यामुळे तुम्हाला हे थोडेसे वॉर्म करून प्लेटवरती, मिक्सिंग प्लेटवरती जर तुम्ही वॉर्म केले आणि ते चेहऱ्यावरती लावले तर तुम्हाला ते व्यवस्थित प्रकारे लावता येईल. त्यानंतर तिसरा प्रकार आहे स्टिक फाउंडेशन. जसं की यांचं टेक्स्चर जे असतं ते सॉलिड असतं, सॉलिड स्टिक मध्ये असतं, ते डायरेक्टली फेसवरती आपण अप्लाय करू शकतो. यांचा जो कव्हरेज असतो तो मीडियम टू फुल कव्हरेज असतो, आणि फिनिश असते ती मॅट ते सेमी मॅट अशी फिनिश असते. जर तुम्हाला क्विक ऍप्लिकेशन करायचं असेल आणि जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर त्याच्यासाठी एकदम बेस्ट आहे. ऑइली स्किन वरती थोडंसं हेवी वाटू शकतं जर तुम्ही व्यवस्थित प्रकारे ब्लेंड केलं नाही तर, आणि ते ब्लेंड सुद्धा होत नाही इझिली, त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं फास्ट मूव्ह करावं लागतं ब्लेंड करताना. हे जे आहे ते आहे NYBेचं स्टिक फाउंडेशन. आता हे जे स्टिक फाउंडेशन असतात याच्यामध्ये माझा जो शेड म्हणजे हे जे फाउंडेशन होतं ते मी खास कलर करेक्शन साठी एक स्टिक बाय केलेली होती, म्हणजे याचा कव्हरेज कसा आहे काय, तर तुम्ही बघू शकता. हे पण इझिली ब्लेंड होणारे असतात. जसं हा जो शेड आहे तो जरासं ऑरेंज करेक्शन साठी मी यूज करते.
तुम्ही बघू शकतात हे सुद्धा ब्लेंड होतात. काही काही स्टिक फाउंडेशन असतात ते ब्लेंड नाही होत, काही काही होतात. त्याच्यानंतर क्रायलॉन मध्ये टीव्ही पेन स्टिक जी येते, तर त्याचा जो कव्हरेज असतो तो सुद्धा मीडियम टू बिल्डेबल कव्हरेज असतो. म्हणजे जर तुम्ही जास्त जसं ब्लेंड केलं, जसे लेयर अप्लाय केले, तसा तुम्हाला कव्हरेज हा हाय मिळत जातो. फोर्थ आहे पावडर फाउंडेशन. पावडर फाउंडेशन हे लूज असतात, प्रेस्ड असतात. जसं की काही कॉम्पॅक्ट पावडर असतात, त्याच्यामध्ये पावडर असतात, पावडर फाउंडेशन असतात त्या टाईपचे, जसं की ऑलिव्हिया पॅनकेक. परत अजून मेबलिन फिटमीचं एक पावडर फाउंडेशन येतं ते. त्यांचं जे टेक्स्चर असतं ते पावडरी फॉर्म मध्ये असतं, कॉम्पॅक्ट मध्ये असतात. कव्हरेज हे लाईट टू मीडियम कव्हरेज असतं, बिल्डेबल असतात, लेयर जसं आपण बिल्ड करू तसं. त्यांची फिनिश जी असते ती मॅट असते आणि ऑइली स्किन असेल त्यांच्यासाठी हे बेस्ट असतात. ज्यांना थोडंसं टचअपची गरज असते ड्युरिंग शूटिंग म्हणा, ड्युरिंग द डे म्हणा, तर त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे. ड्राय स्किन वाल्यांनी हे बिलकुल अप्लाय करायचं नाहीये, त्यांची स्किन पॅची दिसू शकते. एक्झॅक्टली कॉम्पॅक्ट फाउंडेशन किंवा पावडर फाउंडेशन कसे असतात ते मी तुम्हाला दाखवते. हे आहे इनसाइडचं पावडर फाउंडेशन. आता प्राइम परफेक्ट कॉम्पॅक्ट प्लस फाउंडेशन असं हे त्याचं नाव आहे आणि त्याच्यात जी शेड आहे मी घेतलेली ती आहे LN08 अशी ही शेड आहे. तुम्ही बघू शकता अशा टाईपची ही शेड आहे. ओके. आता याच्यामध्ये काय होतं, तर याच्यामध्ये एक पावडर असते आणि एक स्पंज असतं. तर आपल्याला काय करायचं असतं, हे तुम्ही हे नुसतं जरी अप्लाय केलं तरीही चालतं. आणि जर समजा तुम्हाला पावडर फाउंडेशन म्हणून अप्लाय करायचं असेल, तर तुम्हाला स्पंज जो असतो तो ओला करावा लागतो आणि त्याच्यानंतर हे फाउंडेशन घेऊन तुम्हाला फेस वरती अप्लाय करावं लागतं. पण तुम्हाला काळजी घ्यायची आहे, हे फाउंडेशन तुम्ही यूज करताना कधीही ड्राय स्किन वाल्यांवरती यूज करायचं नाहीये. तुम्हाला हे नेहमी ज्यांची स्किन ऑइली असेल, ज्यांना खूप स्वेट येत असेल, त्या स्किन टाइप वाल्यांसाठी तुम्ही हे पावडर फाउंडेशन जे असतात, कॉम्पॅक्ट पावडर फाउंडेशन हे यूज करू शकता. तुम्ही बघू शकता यांचं म्हणजे जे टेक्स्चर आहे, हे जे आहे ते तुम्ही दोघं टाईपनी यूज करू शकता. म्हणजे ड्राय पण यूज करू शकतात आणि वेट करून पण यूज करू शकता. पाचवा प्रकार आहे फाउंडेशनचा, जो आहे सिरम फाउंडेशन. यांचं जे टेक्स्चर असतं ते अल्ट्रा लाईट वेट एकदम वॉटरी असतात, सिरम सारखे. कव्हरेज यांचं शिअर टू लाईट टू मीडियम कव्हरेज असतं. फिनिश एकदम नॅचरल स्किन लाईक ग्लो असतो, एकदम नॅचरल फिनिश येते. आणि ज्यांची ड्राय डिहायड्रेटेड कॉम्बिनेशन स्किन साठी सुद्धा एकदम बेस्ट आहे. आणि ज्यांना एकदम मिनिमल मेकअप पाहिजे असतो त्यांच्यासाठी सुद्धा एकदम बेस्ट फाउंडेशन आहे. याच्यामध्ये एक फाउंडेशन आहे माझ्याकडे, जे आहे पिलग्रीमचं ड्रीम मॅट सिरम फाउंडेशन. आता ड्रीम मॅट सिरम फाउंडेशन म्हणजे नावातच आहे, जसं की हे जे फाउंडेशन आहे हे सिरम फाउंडेशन आहे. फाउंडेशनची जी फिनिश असणार आहे तर ती असणार आहे मॅट. सिरम फाउंडेशन आहे पण मॅट फिनिश देणार आहे. कन्सिस्टन्सी जी असते ती एकदम सिरम सारखी असते याची. एकदम इझिली ब्लेंड होतात हे फाउंडेशन, एकदम जसं की आपण काही सिरमच लावतोय अशा प्रकारच्या टाईपचे हे फाउंडेशन असतात. तुम्ही बघू शकतात हे इझिली ब्लेंड झालंय आणि किती थोडंसंच घेतलं होतं मी, तरीही एवढं पसरलं आहे हे फाउंडेशन. बघू शकतात. आणि फिनिश जी असते ती एकदम नॅचरल ड्यूई टाईपची फिनिश असते. तुमची स्किन टाईप ही कॉम्बिनेशन आहे, ड्राय असेल किंवा ऑइली जरी असेल तरीही तुम्ही यूज करू शकता. पण जास्त ओव्हर ऑइली असेल त्यांनी यूज करू नका. कारण जर ओव्हर ऑइली स्किन असेल आणि त्यांनी हे फाउंडेशन जर लावलं तर त्यांची स्किन जरासं ऑइली होऊ शकते थोड्या वेळानंतर. त्याच्यामुळे तुम्हाला जर हे फाउंडेशन लावायचं असेल तर तुम्ही ड्राय कॉम्बिनेशन किंवा व्हेरी ड्राय स्किन असेल तर त्यांच्यासाठी एकदम बेस्ट फाउंडेशन आहे हे सिरम फाउंडेशन आहे पिलग्रीमचं. याच्यात माझा शेड आहे तो आहे गोल्डन बेज 215 नंबर हा शेड आहे. तर हे फाउंडेशन तुम्ही नक्की परचेस करू शकता. जर तुम्हाला एकदम ड्यूई किंवा नॅचरल किंवा मिनिमल लुक करायचा असेल, नॅचरल मेकअप पाहिजे असेल, तर हे फाउंडेशन तुम्ही नक्की निवडू शकता. त्यानंतर 6वा प्रकार जो आहे तो आहे मूज फाउंडेशन किंवा व्हिप्ड फाउंडेशन. जसं की लॅक्मेचं मूज फाउंडेशन येतं ते. त्याचं टेक्स्चर जे असतं थोडंसं एअरी व्हिप क्रीम जसं असतं आपण केक वरती लावतो त्या टाईपचं हे फाउंडेशन असतं. याचं जे कव्हरेज असते ते लाईट ते मीडियम कव्हरेज असतं. फिनिश असते ती मॅट टू मॅट असते, पण थोडीशी स्मूथ असते. जर तुमची कॉम्बिनेशन आणि ऑइली स्किन असेल तर त्यांच्यासाठी एकदम बेस्ट आहे. आणि 7वं जे आहे ते आहे कुशन फाउंडेशन. जसं की टीरचं, के ब्युटीचं कुशन फाउंडेशन. हे जे फाउंडेशन आहे यांचे जे टेक्स्चर असतं ते स्पॉन्ज कुशन मधून येणारं लिक्विड फाउंडेशन असतं. कव्हरेज जे असतं ते शिअर टू मीडियम कव्हरेज असतं. यांची जी फिनिश असते ती नॅचरल आणि ड्यूई फिनिश असते. आणि हे जे फाउंडेशन आहे ते बेस्ट फॉर क्विक टचअप्स किंवा कोरियन ग्लास स्किन टाईप जर तुम्हाला लुक पाहिजे असेल तर तुम्ही हे कुशन फाउंडेशन यूज करू शकता. त्याच्यासाठी एकदम बेस्ट आहे. तुम्ही बघितलं असेल प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट जेव्हा मेकअप करतात तेव्हा त्यांचा मेकअप हा फ्लॉलेस दिसतो. तर ते नेहमी फॉर्म्युला प्लस स्किन टाईप
हे एक्झॅक्ट मॅच करूनच फाउंडेशन निवडत असतात. तसंच जर तुम्हाला ऑनलाईन फाउंडेशन शेड्स शोधायचं असेल तर तुम्हाला foundation.com, मॅच माय मेकअप किंवा टेम्पटिला फाउंडेशन मॅट्रिक्स आणि जसं की नायका, पर्पल याच्यावरती सुद्धा तुम्ही शेड निवडू शकता. तिथे जाऊन तुम्ही क्लिक करू शकता तुमचा जो फाउंडेशन आहे तो, आणि तो तिथं तुम्ही मॅच करून तुमच्या स्किन टोनला मॅच करून हा तिथून निवडू शकता. या साइट्सचा जर तुम्ही वापर केला तर तुम्हाला अचूक फाउंडेशन मिळेल. आता काही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट असतात जसं की मी, फाउंडेशन मॅच करताना काय काय स्टेप्स फॉलो करतात ते मी तुम्हाला आता डिटेल सांगते. सगळ्यात पहिले म्हणजे स्किन टाईप नुसार ते टोनर, मॉइश्चरायझर, प्रायमर हे चूज करतात आणि ते व्यवस्थित प्रकारे लावतात, त्याला व्यवस्थित टाइम देतात. दुसरं म्हणजे शेड टेस्ट, जॉ लाईन आणि नेक दरम्यान ते जे आपलं फाउंडेशन आहे ते लावून बघतात, हातावर कधी स्वॉच करत नाही. तिसरं आहे लाइटनिंग, तुम्हाला फाउंडेशन खरेदी करताना नॅचरल डे लाईट मध्ये शेड फाउंडेशन खरेदी करायचं आहे. चौथं म्हणजे ब्लेंडिंग, ब्रशने तुम्हाला अगोदर फाउंडेशन जे आहे तुम्हाला व्यवस्थित प्रकारे ब्लेंड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्पॉन्जने व्यवस्थित फिनिश करायचं आहे. त्याच्याने काय होतं की तुमची जी फिनिश असते ती एकदम नॅचरल येते. पाचवं म्हणजे तुम्हाला सेट करायचं आहे, जसं की तुम्हाला लूज पावडरने पहिले तुम्हाला सॉफ्टली सेट करायचं आहे, हेवी बिलकुल करायचं नाहीये. आणि सहावं म्हणजे तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे की तुमचं फाउंडेशन कसं दिसतंय, तुम्हाला ऑक्सिडेशन टेस्ट काय आहे ते तुम्हाला करायचं आहे, की ते फाउंडेशन ऑक्सिडाइज झालंय की नाही झालंय. आता मी तुम्हाला सांगणार आहे काही फाउंडेशन्स आणि त्यासोबत बेस्ट वर्क करणारे प्रायमर की ज्याच्यामुळे तुमचा बेस अगदी माझ्यासारखाच फ्लॉलेस होऊ शकतो. चला तर मग आता मी काही माझे टेस्टेड आणि रेकमेंडेड फाउंडेशन आणि प्रायमर्स हे मी तुम्हाला सगळे स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तुमची स्किन ऑइली आहे, खूप स्वेट येतोय, तर तुम्हाला फाउंडेशन निवडताना मेबलिन फिट मी किंवा मेबलिन सुपर स्टे आणि फॉरेवर 52 प्रो आर्टिस्ट हे फाउंडेशन निवडायचे आहे. आणि त्यांच्यासोबत बेस्ट वर्क करणारं प्रायमर म्हणजे तुम्हाला मी सांगते, जे की आहे रिकोडचं एस ऑफ बेस. हे जर प्रायमर तुम्ही लावलं आणि त्याच्यानंतर हा फाउंडेशन किंवा यामधले कुठलेही फाउंडेशन तुम्ही जर लावले तर तुमचा जो बेस मेकअप आहे तो एकदम फ्लॉलेस दिसणार आहे आणि तो लॉंग स्टे सुद्धा करणार आहे. जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्हाला एलेगल प्रो कव्हरेज आणि फॉरेवर 52 चं अल्ट्रा डेफिनेशन हे फाउंडेशन यूज करायचं आहे. तर त्यासोबत तुम्ही मार्सचं हायड्रा ग्लो प्रायमर जे आहे तर हे यूज करू शकतात. हे एकदम तुम्हाला ल्युमिनस एकदम छान फिनिश देणार आहे. जर तुम्हाला ब्रायडल मेकअप करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला क्रायलॉनचा डर्मा आणि त्याच्यासोबत तुम्हाला रिकोडचं ग्रिप प्रायमर यूज केला तर तुमचा मेकअप स्वेट प्रूफ, वॉटरप्रूफ होईल आणि एकदम लॉंग स्टे करणार आहे. जर तुम्हाला पार्टी मेकअप करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला मेबलिन सुपर स्टे सोबत तुम्हाला रिकोड एस ऑफ बेस फाउंडेशन हे एकदम व्यवस्थित प्रकारे वर्क करतं. जर तुम्हाला नॅचरल डेली मेकअप करायला आवडत असेल तर तुम्हाला मी सजेस्ट करेन की मेबलिन फिट मीचं फाउंडेशन आणि त्यासोबत वर्क होणार आहे पर्पलचं ट्रू ज्वेल प्रायमर. हे जे फाउंडेशन आहे तर हे जे प्रायमर फाउंडेशन कॉम्बो आहेत हे बेस्ट वर्क होणार आहे. हे मी तुम्हाला सांगितले सगळे प्रायमर्स आणि त्यांच्यासोबत वर्क होणारे बेस्ट फाउंडेशन. तर हा होता आपला मराठी स्किन टोन साठीचा फाउंडेशन गाईड. जर तुम्हाला अजून कन्सिलर बद्दल कन्फ्युजन आहे, कन्सिलर बद्दल ही सगळं काही जाणून घ्यायचं आहे, किती शेड्स घ्यायचे, डार्क सर्कल कसे कव्हर करायचे आणि त्याच्याबद्दल अजून भरपूर काही, तर माझा नेक्स्ट व्हिडिओ आहे कम्प्लीट कन्सिलर गाईड म्हणून. त्याच्यामुळे जर व्हिडिओ मिस करायचा नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे नेक्स्ट येणारा जो व्हिडिओ आहे ना तो मिस होणार नाही. पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बी हेल्दी, स्टे ब्युटिफुल, बाय बाय.